आषाढी एकादशी निमित्त मंत्री जे आहेत पंढरपूरला भेट देतात आणि संपूर्ण जी काही यंत्रणा आहे त्याची देखील पाहणी करतात। आज देखील पाहणी करण्यासाठी महायुतीचे भरतशेठ गोगावले जे मंत्री आहेत ते देखील या पंढरपूरमध्ये दाखल झालेत। सर, आज तुम्ही पंढरपूरमध्ये आलेलात, काय मागता? आज पंढरपूरमध्ये आलेलो आहे। तसे आम्ही दरवर्षी येतो, परंतु यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आनंदवारी ही सुरू केलेली आहे सेवा। आज आपण पाहताय आमचे अमोल शिंदे आणि सुहृद यादव यांच्या माध्यमातून आज आपण पाहताय इथं विविध वारकरी आहेत। त्या वारकऱ्यांना जे कुठला काय आजार वाटेल त्याला इथं आम्ही संपूर्ण सेवा इथं मोफत देतो आहे। म्हणजे गोळ्या असतील, औषध असेल, जी बाटली लावायची असेल तरी आज आपण पाहताय त्यांची BP चेक करायची असेल, या सगळ्या बाबतीमध्ये। आणि मग त्यांना आम्ही इथं अल्पहार, नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था इथं केल्या। अशा आम्ही 4 ठिकाणी ह्या आनंदवारीची व्यवस्था आणि सेवा आमचे अमोल शिंदे आणि यादव हे लोक करत आहेत। आमच्या नगराध्यक्षताई आमच्यासोबत आहेत, आमचे महाराज इथे आलेले आहेत आपण पाहताय। आणि ही सगळी आमची कार्यकर्त्यांची फळी आज संपूर्ण पंढरपुरामध्ये अगदी 65 एकरापासून चंद्रभागेच्या तीरापासून इथं हे भक्तिनिवासापासून या सगळ्या अशा 4 ठिकाणी आमच्या सेवा सुरू आहेत। आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आत्ताच 3 दिवसापूर्वी येऊन गेले, आपण पाहिलं असाल। स्वतः त्यांनी फिरून सगळीकडं स्वच्छता काय काय नाही, त्यानंतर पंढरपुराच्या चंद्रभागेच्या पाण्याच्या याच्यामध्ये जी काय आंघोळ करतात लोक, त्यांना कपडे बदलण्यासाठी जी काय अडचण निर्माण होते त्यासाठी त्यांनी तातडीने तिथं शेड उभारावे म्हणून 5 कोटी रुपये तात्काळ मंजूर करून वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुठेही काही कमी पडता कामा नये। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इथं स्वतः येऊन 3 वर्ष सतत की वारीच्या अगोदर येऊन पाहणी करायचे, काय व्यवस्था आहे काय नाही, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या सतत चालू आहेत। आणि आपल्याला कल्पना आहे की जी पूर्वी आणि आता ह्याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये किती फरक आहे हा आपण पाहिला असाल। आता आम्ही सगळीकडे फिरून आलो की कुठेही कचरा नाही काय नाही। आणि आमच्या नगराध्यक्षताईंच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका सगळे काम करत आहेत की जेणेकरून अस्वच्छता कुठं वाटता कामा नये। येणारा आमचा जो भक्तगण आहे हा समाधानी पांडुरंगाचं दर्शन होऊन, कळसाचं दर्शन घेऊन तो आनंदाने समाधानाने जाताना त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजेत की बाबा इथल्या ह्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी सगळी आमची चोख व्यवस्था इथं ठेवलेली आहे की पूर्वीचा आणि आता जो फरक आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या भक्तगणांना धन्यवाद देतो, पांडुरंगाच्यांनी प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना सुखी, समाधानी, आनंदी ठेवा। खरं तुम्ही वारकऱ्यांसाठी एवढं करता, त्यांची वारी आनंदाने होतीये, मात्र रायगडच्या शिवसैनिकांना आनंद कधी पाहायला मिळेल, जेव्हा पालकमंत्रीपद आपल्याला केव्हा मिळेल, याच्याबद्दल काय विठ्ठलाला साकडं घालणार आहात? त्या विठ्ठलाला काळजी असेल, रुक्मिणी मातेला काळजी असेल तर मला वाटतं लवकर होईल। आणि तसा तो तिढा आमचा सुटलेला आहे, काळजी करायचं कारण नाही आहे। आणि थोड्याच दिवसामध्ये तेही डिक्लेरेशन होईल आणि आनंद कधी पाहायला मिळेल? होईल, आता थोड्याच दिवसामध्ये मिळायला पाहिजे। कारण जे आम्ही प्रतिस्पर्धी एकमेकाचे होतो ते आता आम्ही एकमेकांनी सांभाळून घेतलेलं आहे। आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे भरतशेठला पालकमंत्रीपद दिल्यानंतर आमचं काही म्हणणं नाही। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे आणि उपमुख्यमंत्री त्याचा फॉलो करतो। निश्चितच अनेक वर्षांपासून जो आहे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद होता तो चालला होता, मात्र आनंदवारी सोहळ्यामध्ये आज बातचीत करताना भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की रायगडच्या शिवसैनिकांना देखील एक आनंद लवकरच पाहायला मिळेल। मुख्यमंत्र्यांनी देखील त्याप्रमाणे शब्द दिलेला आहे। कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पंढरपूर।